नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे डॉक्टर आकाश अशोक साळवे. मी अशोक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल पूर्णा, तालुका जिल्हा परभणी इथला ओनर आहे. तसेच आपला आजचा व्हिडिओ आहे अँझायटी डिसऑर्डरबद्दलच. ओके, तर आपण अँझायटी डिसऑर्डर्समध्ये एक पॅनिक अटॅक नावाचा एक डिसऑर्डर असतो. जेव्हा निरंतर एखाद्या व्यक्तीला वारंवार पॅनिक अटॅक्स येत असतात. तर पॅनिक अटॅक म्हणजे काय? पॅनिक अटॅक म्हणजे एकदम अचानक होणारी घबराहट, छातीचे ठोके वाटणे, घाम येणे, पुन्हा चक्कर आल्यासारखं वाटणे, किंवा आपल्याला असं भास होणे की आपल्यासोबत काहीतरी वाईट घडेल किंवा हार्ट अटॅक येईल, किंवा आपण एखाद्या जमिनीवर खाली कोसळून जासाल किंवा पडाल आपण जमिनीवर. ठीक आहे. तर एन्झायटी डिसऑर्डरमध्ये पॅनिक अटॅक जेव्हा आपल्याला येतो तेव्हा जी फिलिंग्स असती ती खूप एकदम फेरी फिलिंग्स असते. ठीक आहे. तर फेरी फिलिंगसाठी आणि किंवा पॅनिक अटॅक जेव्हा येतो तेव्हा आपण काय केलं पाहिजे जेणेकरून आपला पॅनिक अटॅक थांबेल. ठीक आहे. तर प्रथम जेव्हा पॅनिक अटॅक आपल्याला येतो तेव्हा जे सिम्टमॅटिक येतो किंवा छातीत धडधड होणं, चक्कर येणं, मळमळ वाटणं, किंवा आपल्याला असं वाटणं, आपल्याला भास असा होतो की आपण मरतो किंवा आपला आता जीव जाईल, हे त्याचे सिम्टम्स असतात, हे त्याचे लक्षण असतात मित्रांनो. तर हे लक्षणं आपण कमी करण्यासाठी काय केले जाईल? प्रथम जेव्हा आपल्याला पॅनिक अटॅक येतो तेव्हा आपण प्रथम हा पॅनिक अटॅक आहे किंवा आपल्या हा रिअल सिम्टम्स आहे हा ओळखणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर हे कसे ओळखायचे बाबा? कारण की सिम्टम्स असतात, लक्षण असतात बाबा. छाती दुखणं, छाती दडदड होणं, घबराहट होणं, घाम सुटणं, चक्कर येणं. तर मग ह्या लक्षणांना हे पॅनिक अटॅकचे लक्षण आहेत का हे आपल्या बॉडीचे किंवा एखाद्या हृदयविकाराचे सिम्टम्स आहेत? ते कशावरून आपण समजणार? या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलणार आहोत. तसंच जेव्हा हार्टचा कोणी पेशंट असेल किंवा हार्ट डिसीज असेल त्याला, तो जेव्हा त्याला चेस्ट पेन होत असेल तर तो हार्ट डिसीजवाल्या पेशंटला हा जे अँझायटी असते, जे घबराहट असते, ते 99 नसतेच. हार्ट डिसीज पेशंटला जेव्हा पेशंटला हार्ट अटॅक येतो किंवा ज्याचं हार्ट अटॅकमुळे चेस्ट पेन होतं, ते चेस्ट पेन त्याची सिव्हिरिटी जी असते ती जास्त प्रमाणात असते मित्रांनो. तर मग काही पॅनिक अटॅकमध्ये श्वाससुद्धा कोंडला जातो, श्वास घ्यायला त्रास होतो. पण हे लक्षणं का होतात आणि यावर दिली जाणारी ट्रीटमेंट कशी आणि यावर होणारा इलाज कसा? तर मग ह्यावर ही लक्षणे का होतात? जेव्हा आपल्या माइंडमध्ये सेरोटोनिन किंवा डोपामाइन हे हार्मोनचा इम्बॅलन्स होतो तेव्हा हे सिम्टम्स आपल्या बॉडीमध्ये दिसून येतात. तर हे सिम्टम्स कमी कशी करायची? तर सिम्टम्स पहिले, जेव्हा आपल्याला पॅनिक अटॅक येईल तेव्हा आपण नाकातून श्वास घेऊन आपल्या तोंडाद्वारे दीर्घ असा श्वास घेऊन हे एक्सरसाइज त्या टायमाला 2 मिनिट करणे खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो. आणि जेव्हा आपल्याला पॅनिक अटॅक येईल तेव्हा आपण एकच गोष्ट लक्षात ठेवायची. आतापर्यंत 100% पॅनिक अटॅक हा आपल्याला काहीही धोका देणारा नसतो. कितीसुद्धा पॅनिक अटॅक येऊ द्या, कितीसुद्धा आपल्याला घाबरून जाऊ द्या, किंवा एखादा फेअर किती पण आपल्या मनात असू द्या, आपण खाली पडतो, आपल्याला हार्ट अटॅक येईल, तसं येईल, काहीतरी आपल्यासोबत वाईट घडेल. ठीक आहे. तर असं काहीही 100% कोणत्याही पेशंटबद्दल काहीच घडत नाही. फक्त आपल्याला त्याचा भास होत असतो, सिम्टम्स येत असतात. जेव्हा पॅनिक अटॅक येईल तेव्हा आपण दीर्घ श्वास घ्यायचा, तोंडावाटे सोडायचा आणि फक्त आपल्या ब्रेनला एकच सांगायचं की बाबा हा पॅनिक अटॅक आहे, हा हार्ट अटॅक नाही आहे. कारण की हार्ट अटॅक हा वेगळा विषय आहे आणि पॅनिक अटॅक हा वेगळा विषय आहे. पॅनिक अटॅक हा निरंतर 15 मिनिट, 20 मिनिट किंवा कोणाचं 10 मिनिट हे त्याच्या सिव्हिरिटीनुसार त्याचा काळ असतो. ठीक आहे. तर मग पॅनिक अटॅक आल्यानंतर सर्वात काळजी कोणत्या गोष्टीची घ्यायची आहे? तर पॅनिक अटॅक जेव्हा येतो आपल्या बॉडीचा फ्राईट आणि फ्लाईट रिस्पॉन्स, आपण त्या रिस्पॉन्समध्ये गेलेलो असतो, तेव्हा आपल्या ब्रेनमध्ये फक्त एवढं समजतं की बाबा मला काहीतरी होणार आहे, मला हॉस्पिटलला जायचं आहे आणि मला तिथे ट्रीटमेंट घ्यायची आहे. ठीक आहे. तर मग आपण हॉस्पिटलला जाऊन ट्रीटमेंट घेऊन डॉक्टर म्हणतो बाबा सर्व त्यांचा BP नॉर्मल आहे, त्याचं सर्व नॉर्मल आहे, घाबरायची काही काळजी नाही आहे. तर ठीक आहे. तरी पण सुद्धा पेशंट्सला किंवा त्यांच्या ब्रेनला एक रिलीफ भेटत नाही. एक बिहेवियर त्यांचं रेस्टलेसनेस बिहेवियर असतं.
त्यांना बाबा बेचैनीच होत असते की बाबा मला हे का झालं आहे, हे कशामुळे झालं आहे. हे बघा, पॅनिक अटॅक जेव्हा येतो तेव्हा आपण आपली बॉडी सॉल्व करायची कोशिश करते. तर प्रथम आपण आपल्या जेव्हा पॅनिक अटॅक येईल आपल्याला, तेव्हा आपण सॉल्व कोणतीही प्रॉब्लेम करायची नाही आहे, कारण की ते ब्रेनचा आपल्या मेकॅनिझम एकदम खूप फ्राईट अँड फ्लाईट मोडमध्ये असतं. तेव्हा आपण सॉल्व करायच्या गोष्टी जाऊ पॅनिक अटॅकला, तेव्हा तो पॅनिक अटॅक वाढेल. म्हणून प्रथम एकच गोष्ट लक्षात ठेवायची, एकच गोष्ट, जेव्हा पॅनिक अटॅक येईल तेव्हा आपण ब्रिदिंग एक्सरसाइज करायची आणि त्यानंतर फक्त आपल्या ब्रेनला एवढं समजायचं की बाबा हा पॅनिक अटॅक आहे, हा पॅनिक अटॅक आहे, हा हार्ट अटॅक नाही आहे, किंवा हा आपण चक्कर येऊन पडणार नाही आहे, हा होणारा आपल्या बुद्धीला भास आहे, ही रिॲलिटी नाही आहे. ओके, तर आपण बाबा ह्या पॅनिक अटॅक आपण पूर्णपणे बरा कसा करायचा यावर आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूया. ठीक आहे. जरी तुमच्या अँझायटी डिसऑर्डरबद्दल, पॅनिक डिसऑर्डरबद्दल काही प्रश्न असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. ठीक आहे. धन्यवाद.